1 2 3 गणपती बाप्पा। तर नमस्कार मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे। आणि आपला ट्रॅव्हल फॉर्स ग्रुप चालला आहे नाशिकला। नाशिकमध्ये 2-3 गड किल्ले आहेत मित्रांनो, ते सर्व आपण कव्हर करणार आहेत। आणि आता आम्ही कडावच्या मार्केटमध्ये आहात। इथे आम्ही आता थोडंसं पनीर वगैरे घेतलंय, पेट्रोल वगैरे सर्व टाकलंय आणि इथून आम्ही डायरेक्ट जाणार आहेत माळशेज घाट, म्हणजे कासाराच्या पुढे जाऊन एक स्टॉप घेणार। आता पुढचा स्टॉप तुम्हाला तिथे बघायला मिळेल। तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पहा। तर मित्रांनो रात्रीचे 10-10:30 झालेत। आता आम्ही ट्रेक सुरू केलेला कर्जत पासून आणि आता आम्ही आहेत मुरबाडच्या पुढे, म्हणजे मार्शेजच्या आसपास आहेत आम्ही। आता लोकेशन मला प्रॉपर माहित नाही, पण तुम्ही बघू शकता 1 गाडी 2 गाडी 3 गाडी, आमची 1 4 गाडी, पुढे 4थी गाडी। मित्रांनो आता आम्ही खर्डीच्या इथे आहेत, हॉटेल मीना, इथे तुम्ही पुढे बघू शकता। मित्रांनो आम्ही कंप्लीट 9:30 वाजता प्रवास सुरू केलेला कर्जत पासून। आम्हाला मुरबाडला यायला कमीत कमी 1.5 तास लागला, म्हणजे 11-10:30 दरम्यान झालेले। आणि आता वाजलेत कंप्लीट 12:10 आणि आता आम्ही शिर्डी एक्सप्रेस हायवेला आहेत। पाठीमागे तुम्ही बघू शकता इथे सर्व आम्ही गाड्या बिड्या लावल्यात, सर्वांच्या गाड्याला झेंडे वगैरे आहेत। आणि सर्व आम्ही 10 जण आहेत आणि 5 बाईक आहेत, बाईकवरून ट्रॅव्हल करतोय मित्रांनो आम्ही। आता आम्ही शिर्डीच्या एक्सप्रेस हायवेला आहेत, मीना हॉटेलच्या पुढे। आता वाजलेत 12:10-15 झालीत काहीतरी। तर आता आम्ही डायरेक्ट जाणार आहेत हरिहर फोर्टला। हरिहर फोर्टच्या इथे डायरेक्ट स्टे करणार, कॅम्पिंग करणार। 3 टेंट आणलेत, 10 जण आहेत, काही टेन्शन नाही मित्रांनो। पण आता रात्री तुम्ही कधी येत असाल तर गाडी सावकाश चालवा, कारण इथे तुम्ही बघू शकता पाठीमागे एक्सप्रेस हायवेला खूप अशी घातक वाहने चालवतात मित्रांनो। हे बघू शकता, हे मोठे मोठे कंटेनरवाले आहेत, ते बघत नाही मागे पुढे, सरळ गाडी जोरात चालवतात। तर सावकाश या, नीट या मित्रांनो। तुम्ही बघू शकता रात्रीचे 1:15 वाजलाय आणि सर्वीकडे अंधारच अंधार आहे। आता माळशेज घाट सोडला आम्ही आणि हरिहर फोर्टच्या रस्त्यावर चाललोय। आणि इथे तुम्ही बघू शकता एकही गाडी मात्र रस्त्याला दिसत नाही, सर्वीकडे सुमसाम रस्ता आहे। आणि आमच्या 4-5 गाड्या इथे आहेत, तुम्ही इथे बघू शकता, सर्वीकडे अंधारच अंधार आणि रोड मात्र सुरेख आहे, याच्यात काही शंका नाही। तर मित्रांनो अशाच प्रकारे आपल्या हरिहर फोर्टचा प्रवास मात्र पूर्ण झालाय। आता वाजलेत कंप्लीट 3 वाजता आम्ही इथे मात्र हरिहर फोर्टच्या खालती आहोत। आणि तुम्हाला दाखवतो आता मी सर्वजण मात्र टेंट लावताय इथे तुम्ही बघू शकता। उजेड थोडा कमी आहे, पण इथे बघू शकता लाईटच। आपल्याकडे एक बॅटरी आहे, महेश शेटनी ती बॅटरी आणलेली आहे। आणि इथे तुम्ही बघू शकता एक टेंट लावले, 3 टेंट आहेत घेतले काय। आणि इथे पुढे तलाव सुद्धा आहे मित्रांनो, तुम्हाला सकाळच्या मी दाखवेलच कसं काय इथलं दृश्य सर्व। आणि आता झोपतो आम्ही, उद्या सकाळी उठू 7 वाजता। बाय बाय, शुभ सकाळ मित्रांनो। मात्र आता सकाळ झाली आहे, 6:15-6:30 काहीतरी झालेत। आणि आता सर्व इथे हरिहरगडच्या फोर्टच्या खालती आहेत, इथे सर्व टेंट लावले, इथे तुम्ही बघू शकता 3 टेंट। तुम्हाला बोललेलो मी सकाळी तुम्हाला सर्व दाखवतो। आणि आता मी ते इथे तुम्ही बघू शकता, माझी बोलती बंद झाली कारण थंडी खूप बघी, खूप अशी थंडी होती, तिथे शेकोटी बघ ठेवले। आणि आता लोक याची सुरुवात झाली, तुम्ही बघू शकता सकाळची 6:30 वाजले आणि लोकांची ट्रेकिंगची सुरुवात सुद्धा झाली आहे। इथे सर्व बाईक पार्क केल्या आहेत, इथे सर्व टेंट आहेत। गुड मॉर्निंग मित्रांनो, आता मात्र इथे सकाळ झाली आणि आता तुम्ही बघू शकता आमचा नाश्ता इथे चालू आहे। सर्वांनी चपात्या वगैरे घरसून आणलेल्या होत्या आणि आता इथे पनीर बुर्जीचा प्लॅन आहे। आता कुक आमच्या सोबत आहेत, आता तुम्हाला दाखवतो। तुम्ही बघू शकता मित्रांनो पनीर बुर्जी केलेली आहे, त्वरित झाली। इथे सर्व खायला बसलेत, इथे वरती मित्रांनो हरिहर फोर्ट, इथे तुम्ही बघू शकता। तर मित्रांनो आमच्या ट्रेकला सुरुवात झाली आहे। तर मित्रांनो काल आम्ही निघलेलो 9 वाजता, इथे आम्ही पोहोचलो 3 वाजता आणि आता मात्र सकाळचे 8 वाजलेत। ट्रेकिंगला मात्र सुरुवात झाली मित्रांनो, इथे तुम्ही बघू शकता अप्रतिम असा दृश्य सगळीकडे बघायला मिळतंय, सुंदर अशी सकाळ झाली। तर मित्रांनो आपला ट्रेक सुरू झालाय आणि ट्रेक सुरू झालेले 10-15 मिनिटं झाली। आता आम्ही ब्रेक घेतलाय, पोरं जरा फोटो वगैरे काढतात। हे तुम्ही बघू शकता हरिहरगड आपल्या समोर आहे, तुम्हाला दाखवतो मी। हे बघा हे हरिहरगड आहे आणि इकडे पूर्ण अशी एक दरी आहे। इथे आपल्याला चालण्यासाठी म्हणजे सपोर्टसाठी पाईप वगैरे सुद्धा टाकले, रेलिंग सुद्धा टाकलेली गेली आहे। आणि आम्ही आता मित्रांनो खालती होतो, तुम्हाला दाखवतो मी, इथे आम्ही होतो आणि आता आम्ही इथे आलोय आणि आम्हाला इथे जायचंय। तर मित्रांनो ट्रेकिंगला सुरुवात झाली आहे, इथे तुम्ही बघू शकता आम्ही अर्धांगी आलोय। कमीत कमी 30 मिनिटं ट्रेक सुरू झालाय आणि अजून आम्हाला मला असं वाटतं 1 तास लागेल वरती जायला। परंतु आता तुम्ही इथे बघू शकता सुंदर असा नजारा आहे मित्रांनो। आणि हरिहरगड म्हणजे एक जंगलाच्या आतमध्ये बसलेला गड आहे, सुरेख गड आहे मित्रांनो। आणि वरती ते एकदम 90 डिग्रीचं क्लाइम्बिंग आहे, म्हणजे ट्रेक आहे, ते सुद्धा आपल्या व्हिडिओवर तुम्हाला बघायला मिळेल, तर व्हिडिओ संपूर्ण पहा मित्रांनो। आता आम्ही हरिहरगडचा सर्वात कठीण स्पॉट म्हणजे 90 डिग्री क्लाइम्बिंग वरती जायचा असतो मित्रांनो, एकदम अशी चढण असते, तिच्यापर्यंत आम्ही पोहोचलोय। आता कमीत कमी 40 मिनिटं ट्रेक झाला असेल आमचा।
आता इथे आम्ही दमलोय, जरा बसलो, विश्रांती घेतो 5-10 मिनिटं. नंतर तुम्हाला दाखवतो मी 90 डिग्रीचा ट्रेक कसा असतो. इथे बघू शकता सर्व फोटोशूट चालू आहे. महेश आहे इकडे, रुपया थांबला आहे. आणि तुम्हाला दाखवतो मित्रांनो, इथे तुम्ही माकड बघू शकता, डायरेक्ट अंगावर येतो मित्रांनो. मोबाईल काढायला लावतोय, सर्वीकडे माकडच माकड आहे बघा. तर मित्रांनो आता आम्ही आलोय 80 डिग्रीचा ट्रेक आहे मित्रांनो. तुम्ही पुढे बघू शकता एकदम महाराष्ट्रातील सर्वात थरारक ट्रेक म्हटल्यानंतर हरिहरगडचं ट्रेक, नंतर गोरगडचं ट्रेक सुद्धा थरारक आहे. आम्ही सुद्धा ते सुद्धा आपल्या कव्हर केले. आपल्या चॅनलवर तुम्ही गेल्यावर तुम्हाला ती व्हिडिओ 100% भेटेल. परंतु इथून तुम्ही बघू शकता संपूर्ण आता खालती दरी आहे आणि ते एक दगड आहे आणि पुढे एक आपला 90 डिग्रीचा क्लेम आहे. इथून आता आमचे साथीदार चालले ते तुम्ही बघू शकता. आणि इथून तुम्हाला टाइम 40 मिनिटं लागतात. आम्हाला अशी माहिती दिली खायच्या दादांनी. आणि इथे एक माकडं खूप येतात मित्रांनो, आणि माकडं सरळ आपल्या खायच्या वस्तू असतात त्या डायरेक्ट घेऊन जातात. इथे तुम्ही बघू शकता माकडं आमच्या कडलाच बसलाय, हे बघा मित्रांनो. एकदम सावधानी येत असला तर. आणि माकडं असतात, त्या माकडांना खायची वस्तू दिसते ते 100% आपल्यावर अंगावर येतात, सावध राहा. तुम्ही बघू शकता केरलावरून मात्र हरिहरगड फोर्टसाठी आलेली माणसे तुम्ही इथे बघू शकता, सर्व लेडीज वगैरे आहेत. आणि खूप थरारक ट्रेक आहे मित्रांनो हे. इथे तुम्ही खालती बघू शकता, एकदम म्हणजे सावधानी जायला लागतंय कारण इथे सर्व 90 डिग्रीचा क्लेम आहे मित्रांनो. मित्रांनो इथे तुम्ही बघू शकता आता किती थरारक ट्रेक आहे. 90 डिग्रीचा ट्रेक उगाच या बोलत नाही मित्रांनो. महाराष्ट्रातील 1 नंबरचा गड किल्ला म्हणजे हरिहरगड. इथे तुम्ही बघू शकता. आता मी चालू वरती. मित्रांनो आता आम्ही 90 डिग्रीचा क्लेम पूर्ण केलाय आणि आता आम्ही तुम्हाला पुढे जातो. इथे बघू शकता तुम्ही मित्रांनो, पूर्ण संपूर्ण दरीच दरी आहे. आणि आता तुम्हाला पुढे जाऊन दाखवतो मी कसं काय. आणि मित्रांनो इथे तुम्ही बघू शकता एक असं दुर्बीण टाईप आहे मित्रांनो. याचा उपयोग छत्रपती शिवाजी महाराज हे शत्रूवर नजर ठेवण्यासाठी करत असत. आणि मित्रांनो इथून मी बघू शकता संपूर्ण नजारा दिसतोय आणि प्रत्येक गडीतून दिसतो मित्रांनो. म्हणजे एवढे आसपासात गड आहेत ते सर्व गड इथे दिसतात. आणि आता तुम्हाला मी दाखवतो बॅक कॅमेऱ्याने कसं काय. तर मित्रांनो आपला थरारक ट्रेकची मात्र आता इथे समाप्ती होणार आहे कारण 10 मिनिटाचा ट्रेक मात्र राहिलेला आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता इथे वरती सुद्धा काकांचं दुकान आहे. म्हणजे इथे गुगल पे सर्व आहे. आणि आपले आता 10-15 जण होतो आम्ही. आता एक जण येतोय आता आमच्या वरती. हे बघू शकता तुम्ही पाठीमागे. पण मित्रांनो महाराष्ट्रातील 1 नंबरचा गड काय याला बोलतात हे आज आम्हाला इथे येऊन समजलं. कारण एकदम थरारक ट्रेक आहे मित्रांनो हे. आणि माकडे एवढी खतरनाक आहेत, डायरेक्ट अंगावर येतात. पाणी वगैरे काय खायला असेल ते डायरेक्ट घेऊन जातात. आणि इथे मामाचं दुकान आहे. इथे गुगल पे सर्व आहे. तुम्हाला इथे लिंबू सरबत वगैरे सर्व मिळू शकतो. पाणी आहे का? तर मित्रांनो 2 तासाच्या प्रवासानंतर 2 तासाच्या ट्रेक नंतर आमचा मात्र इथे ट्रेक संपूर्ण होतोय. इथे तुम्ही बघू शकता आम्ही टॉपला आहेत आता. आणि इकडे एक बालेकिल्ला आहे आणि या साईडला काय नाही. आणि इथे आमचा ट्रेक पूर्ण होतोय. आता लोक तरी आता चालू आहेत, 9:30-10 वाजलेत. आणि माकड मात्र इथे खूप त्रास देतात मित्रांनो. वरती सुद्धा खूप प्रमाणात माकड आपल्याला दिसतात. आणि आपल्या हातात वस्तू असेल ती डायरेक्ट घेतात मित्रांनो. खायची वस्तू तर सोडतच नाही ते. तर तुम्हाला अशी माहिती आवडत असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा मित्रांनो.